आजच्या भागात आज आपण बघणार आहोत केचप रेसिपी। अगदी हेल्दी घरगुती बनवलेला दाटसर घट्ट आणि बघा कलर तर खूप सुरेख आलेला आहे। तर असा केचप घरगुती कसा बनवायचा आणि अगदी चटकदार रेडीमेड पेक्षा सुद्धा चवीला भारी लागतो बरं का। रेसिपी नक्की ट्राय करा, बनवायला खूप सोपी आहे आणि घरगुती साहित्यात तयार होतो बरं का हा केचप। जास्त वेळ सुद्धा लागत नाही, फटाफट बनवून तयार होतो। चला मग रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा। काय काय साहित्य लागते बघा। 3 पावशेर मी इथे टोमॅटो घेतलेले आहेत आणि एक छोटं लिंबू घेतलेलं आहे। तुम्ही 1 किलोचं प्रमाण वापरत असाल तर एवढंच साहित्य वापरा बरं का। तर हे टोमॅटो निवडता वेळेस असे निवडायचे की ते पूर्णपणे पकलेले असायला हवेत, म्हणजे लाल बुंद असावेत। तुम्ही गावरान टोमॅटो जरी घेतले तरी ते सुद्धा लाल बुंद असावेत, कलर सुद्धा सुरेख येतो। त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा घेतलाय चिरून, साखर घेतलेली अर्धी वाटीपेक्षा कमी आहे, आपण लागेल तशी टाकणार आहोत। त्यानंतर काही खडे मसाले घेतलेले आहेत आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या। तर जे हे खडे मसाले आहेत त्यामध्ये फक्त दालचिनीचा तुकडा, 2-3 मिरे, 2-3 लवंगा आणि एक करण फुलाचं फूल घ्यायचे। आता हे टोमॅटो स्वच्छ धुवून अगोदरच मी ठेवले होते, पण याचं पाणी जर सुकलेलं नसेल तर ते आपल्याला पूर्णपणे पुसून घ्यायचे, म्हणजे पाण्याचा वापर थोडा पण या केचप मध्ये गेला नाही पाहिजे। कारण तुम्हाला जर हे केचप बऱ्याच दिवस टिकून ठेवायचं असेल तर त्यामध्ये पाण्याचा थेंब सुद्धा जाऊ देऊ नका। तर हे केचप जवळजवळ 1 महिना टिकतं, पण मी 15 दिवसाचं बनवून ठेवत असते फ्रीज मध्ये आणि त्यानंतर संपूर्णही जातं आणि जास्त दिवसाचं मला सुद्धा आवडत नाही, त्यामुळे फक्त 15 दिवसाचं बनवून ठेवलं आणि मुलांना घरगुती केचप दिलं तर खायला सुद्धा हेल्दी आहे आणि कितीही द्या मुलं खूप आवडीने खातील। आणि सध्या स्नॅक खाण्याचा जमाना आहे, म्हणजे काहीतरी पदार्थ असले चटपटीत की त्याच्याबरोबर केचप हे आपल्याला लागतच आहे। म्हणजे जसं आपण भाजी रेग्युलर लागते तसंच केचपचं सुद्धा सध्या झालेलं आहे। म्हणून तुम्ही असं हेल्दी केचप मुलांना बनवून द्या। मुलं भरपूर प्रमाणात जरी खाल्लं तरी पण आपल्याला काही मनाला असं वाटणार नाही की मुलं बाहेरचं खाते, तर कारण हे खूप हेल्दी आहे आणि घरगुती बनवल्यामुळे खूप आपण स्वच्छतेने बनवतो आणि टोमॅटो पण आपण स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं असतं। बाहेरचं कसं कसेही टोमॅटो टाकतात सडके वगैरे, तसं आपण या ठिकाणी बनवत नाही। तर या ठिकाणी मी पूर्ण टोमॅटो कट करून घेतले, जो पांढरा भाग होता टोमॅटोचा तो काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपलं केचप कसं बघा लाल बुंद तयार होतं। तर हे बघा फोडी करून घेतलेले आहेत। तर हे टोमॅटो हायब्रिड आहेत आणि वैशाली टोमॅटो म्हणून ओळखलं जातं या टोमॅटोंना। तर या ठिकाणी आता मी फोडी ज्या आहेत त्या गॅसवरती ठेवल्यात आणि शक्यतो स्टीलची अशी जाड तळाची कढई असेल तर ती वापरा, लोखंडी कढईचा वापर करू नका, किंवा मग ॲल्युमिनियमची वापरा किंवा नॉनस्टिकची वापरा। जो कांदा घेतला होता तो कांदा सुद्धा टाकायचा आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता तुमच्या टोमॅटोच्या क्वांटिटीनुसार तुम्ही इथे मीठवाचा वापर करायचा आणि ह्या कांद्याच्या फोडी आहेत त्या थोड्याशा मी सुट्ट्या करून घेतल्यात, लसणाच्या पाकळ्या टाकायच्यात, खडे मसाले टाकून घ्यायचेत। तुम्ही या खडे मसाल्यांची पोटली बनवून टाकली तरी चालतं। त्यानंतर आपण साखर टाकली, मी घेतलेल्या साखरेमधली थोडी साखर शिल्लक ठेवली आहे, कारण लागलीच तर नंतर टाकायची आहे, कारण जास्त गोड केचप खायला छान लागत नाहीये। थोडंसं आंबट गोड असला तर मग कशी चव भारी लागते बघा। आता याला मस्त पाणी सुटतं आणि एवढी साखर शिल्लक ठेवली आहे। नंतर प्युरी बनवल्यानंतर आपण चाखून बघायचं, खूप आंबट वाटलं तर मग साखर टाकून देणार आहे मी तेवढी, पण सध्या काढून ठेवली आहे। आता या ठिकाणी घ्यायच्यात ह्या बेडगी मिरच्या, याला काश्मीरी मिरची सुद्धा म्हणतात काही भागांमध्ये। तर या मिरच्या घेतलेल्या आहेत मी 3-4। तुम्ही या ठिकाणी थोड्याशा तिखट मिरच्या असतील त्या सुद्धा वापरू शकतात, तर त्या कमी टाका, म्हणजे 3 किंवा 4च टाका किंवा 2च टाका। लहान मुलांना पाहिजे असेल तर त्या तिखट असतात, या तिखट नसतात आणि याने कलर सुद्धा खूप छान सुरेख येतो बरं का केचपला। मी इथे कुठलाही कलर वापरलेला नाही आणि त्याचबरोबर इथे बीट सुद्धा वापरलेलं नाही। बीट वापरलं की मग केचप कसं बघा टिकत नाही बऱ्याच दिवस, त्यामुळे मी बीट सुद्धा वापरलेलं नाही। आणि हे बघा आता हे थोडंसं 10 मिनिटं झाकून ठेवायचं। खूप छान असं पाणी सुटलेलं आहे आणि ह्या पूर्णपणे आता फोडी सॉफ्ट होऊ द्यायच्यात, म्हणजे त्याचे जे वरचे साली आहेत त्या जोपर्यंत टोमॅटो सोडून देत नाहीत तोपर्यंत याला शिजू द्यायचे कमी गॅसवर। आणि जेवढं तुमच्या केचप म्हणजे या टोमॅटोच्या फोडीला पाणी सुटल तेवढं केचप आपलं छान रसाळ आणि टेक्स्चर पण खूप छान येतं। अजून मी 5 मिनिटं ठेवलं, असं करून मी 15 मिनिटं जवळजवळ या फोडी बॉईल केलेल्या आहेत झाकून आणि हे बघा मस्त सॉफ्ट झालेले आहेत। टोमॅटोचे जे साल आहेत ते सुद्धा निसटायला लागलेत, म्हणजे आता या ठिकाणी आपले
टोमॅटो छान शिजलेले आहेत। तर आता हे आपण थोडा वेळ थंड होऊ देऊ आणि जे खडे मसाले टाकलेले ते आता आपल्याला बाजूला काढून घ्यायचे। तुम्ही जर असेच प्युरी बनवली तर जास्त खड्या मसाल्यांचा उग्र वास येतो आणि मग केचप खायला छान लागत नाही। पोटली जर बनवलेली असेल तर मग पोटली पटकन काढून घेता येते आणि अशी डायरेक्ट टाकली तर काढायला थोडासा वेळ लागतो। पण म्हटलं जाऊ द्या, कपडा बघा, आणि माझ्याकडे तो तसा पातळ कपडाही नव्हता म्हणून मी डायरेक्ट टाकलं। तुम्ही काढून घेऊ शकता असं सुद्धा टाकून। आता थंड झाल्यानंतर मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आणि याची छान प्युरी करून घ्यायची। सगळं आता असं आपल्याला काढून घ्यायचं। तर या ठिकाणी सगळी प्युरी मी काढून घेणार आहे। तर माझं व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडले तर लाईक करत जा, कारण मी होईल शक्य तेवढ्या माझ्या पद्धतीने छान छान रेसिपीज तुमच्याकरिता शेअर करत असते। आणि माझे जे सबस्क्रायबर आहेत त्यांना खरंच मनातून व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करत जा, कारण हे करायला तुम्हाला सगळं फ्री आहे। इथे काही वेगळी फीस वगैरे द्यायची गरज नाही तुम्हाला। आणि एखाद्याची व्हिडिओ खरंच मनातून आवडली तर मग लाईक करायला काय हरकत नाही बरं का। तर चला, टोमॅटो प्युरी मिक्सरमधून काढून घेतली आणि अशी पूर्णची जी गाळणी असते त्यातून गाळून घ्यायचं। तुमच्याकडे अशी गाळणी नसेल तर एक नवीन चाळणी भेटते बघा अशा पद्धतीचीच, ती गाळणी सुद्धा तुम्ही आणून गाळू शकता। दुसऱ्या गाळणीने हे पटकन गाळल्या जात नाही। पूर्णाची गाळणी प्रत्येकाकडे असते ती चालते, किंवा मग अजून एक भेटते स्पेशल गाळण्यासाठी ज्यूस वगैरे, तिने सुद्धा गाळलं तर पटकन गाळल्या जातं। तिची चाळणी आणि हिची चाळणी एक सारखीच असते। आता हे केचपची प्युरी मी गॅसवरती ठेवलेली आहे। केचप अगोदर चाखून बघायचंय कितपत आंबट गोड आहे, त्यानुसार तुम्ही लिंबाचा वापर करा। आता लिंबू टाकल्यामुळं काय होतं, याचं जे आंबट गोड प्रमाण आहे ते बॅलन्स व्हायला मदत होते, त्याचबरोबर चवीला छान लागतं आणि लिंबू टाकल्यामुळे तो टिकून सुद्धा राहतो। त्यामुळे एक मोठं लिंबू असेल तर अर्धा लिंबू टाकाय तुम्ही 1 किलो टोमॅटोमध्ये, किंवा मग छोटा असेल तर मी अख्खं लिंबू टाकून दिलेलं आहे बरं का। आता हे चाखून पाहिल्यानंतर तुम्हाला जास्त आंबट वाटत असेल तर थोडीशी साखर तुम्ही वाढवू शकता, पण मला परत साखर लागलेली नाही, कारण बरोबर साखर झालती मी पहिली टाकलेली। मला वाटलं लागेल लिंबामुळे, पण नाही लागली, कारण जे गावरान टोमॅटो असतात ते थोडे आंबट असतात, हे जास्त आंबट नसतात। आता 10 मिनिटं छान चटकून झाल्यानंतर मी चेक करून बघते। अशी एखादी प्लेट घ्यायची, त्यावरती थोडासा केचप टाकायचा आणि असा खाली वगळायला लागला की मग समजायचं अजून तो पूर्णपणे तयार झालेला नाही, त्यामध्ये अजून पाणी आहे। अजून मी 5-10 मिनिटं ठेवलं आणि परत मग एक वेळेस असं मिक्स केलं आणि सारखं मिक्स करत राहायचंय बरं का। स्टीलची कढई असेल तर पटकन तळाशी लागू शकतं, त्यामुळे असं मध्ये मध्ये चेक करत राहायचंय, खालीवर करत राहायचंय। आणि आता परत 10-15 मिनिटं झाल्यानंतर मी अजून एक वेळेस आता ट्राय करणार आहे। केचप आता तरी वाटतोय झाला असेल, कारण थोडंसं स्ट्रेक्चर छान आलेलं आहे, घट्ट झालेलं आहे आणि पाण्याचं प्रमाण पूर्णपणे आता कमी झालेलं दिसतंय। तर चला परत एकदा मी प्लेटमध्ये टाकून घेते। असं मध्ये मध्ये चेक करायचं म्हणजे समजतं केचप तयार। तर बघा, पहिल्या वेळेस कसं पूर्णपणे वगळ आले होते म्हणजे केचप मध्ये पाणी होतं, आणि यावेळेस पूर्णची पूर्ण केचप खाली येते, वगळ येत नाहीत, म्हणजे आता पूर्णपणे आपलं केचप इथे तयार झालेले आहे। आता तुम्ही गॅस बंद करू शकता आणि हे केचप पूर्णपणे आपल्याला थंड झाल्यानंतर एका हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायचे आणि शक्यतो काचेच्या भरणीमध्ये ठेवा। आणि ती काचेची भरणी सुद्धा जंतू मुक्त असली पाहिजे, म्हणजे स्वच्छ धुतलेली, उन्हाला ठेवलेली पाहिजे, तेव्हाच हा केचप बराच दिवस टिकतो आणि हवा बंद पाहिजे। इतर प्लॅस्टिकची वगैरे भरणी वापरू नका। आता हा केचप थंड झाल्यानंतर एका भरणीमध्ये भरून ठेवायचा आहे। ती भरणी सुद्धा जंतुमुक्त करण्यासाठी, म्हणजे निरोगी करण्यासाठी भरणीमध्ये केचप भरल्यानंतर ती भरणी सुद्धा आपण पाण्यामध्ये ठेवणार आहोत। कसं ठेवायचं ते सांगते। काय करायचं, पूर्णपणे केचप थंड झाला की एका हवाबंद भरणीमध्ये असं काचेच्या भरून ठेवायचा आणि ती भरणी गॅसवरती एखाद्या पातेल्यात पाणी ठेवायचं आणि असं पूर्णपणे भरणी अर्धी तरी डुबली पाहिजे इतपत हे पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये केचपने भरलेली भरणी ठेवायची। 10 मिनिटं ठेवल्यानंतर ती जंतुमुक्त आणि निरोगी होते आणि मग तो केचप बऱ्याच दिवस टिकतो, त्याला बुरशी वगैरे येत नाही। आणि या ठिकाणी आता मस्त असा छान केचप तयार झालेला आहे बघा। कलर सुद्धा खूप सुरेख आलेला आहे। टेक्स्चर तर तुम्ही बघू शकता, रेडीमेड पेक्षा सुद्धा दिसायला भारी दिसतो आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट लागतो।
रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. बनवायला तर तुम्ही बघितलंच आहे, खूप सोपी आहे आणि सर्व डिटेल्स माहिती तुम्हाला दिलेली आहे. यामध्ये विनेगर सुद्धा वापरलेलं नाहीये आणि कुठला कलर सुद्धा वापरलेला नाही. त्यामुळे हे केचप खायला खूप हेल्दी आहे आणि हे केचप 15 दिवस आरामात टिकतं बरं का फ्रीजमध्ये. तुम्ही 1 महिना सुद्धा जरी वापरलं तरी हे खराब होणार नाही. पण शक्यतो लहान मुलांसाठी पाहिजे असेल तर जास्त दिवसाचं फ्रीजमधलं अन्न त्यांना खायला देत जाऊ नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर पटकन आता सबस्क्राईब करा. बाय.